नमस्कार मित्रांनो, तर आपण आज श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलोय। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की अनोख्या पद्धतीचा ट्रॅक्टरची मशीन बनवलेली आहे। मात्र ही मशीन नेमकी काय आहे, या मशीनचं काय वैशिष्ट्य आहे, कशा प्रकारे ही मशीन बनवलेली आहे, ही सर्व माहिती या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया। प्रथमतः तुमचं नाव सांगा संपूर्ण। नमस्कार, माझं नाव विश्वजित पवार। आम्ही विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा। हे काय होतं, या माणसांना जरा लेबर जास्त लागतात। शेतीत कसं करायला लागतं, समजा आपण 1 एकर मका लावली तर त्यासाठी काय करायला लागतं, 4 माणसं तोडायला लागतात, 4 माणसं भरायला लागतात, 4 माणसांची घरी आणायला लागते, परत घरी 2 माणसं कुट्टी करायला लागतात, परत ते भरण्यासाठी वेगळी माणसं लागतात। त्यासाठी आपण काय केलं, एका माणसातच चाललं पाहिजे सगळं, म्हणून आपण काय केलं, एक मशीन बनवलं। हे मशीन काय करतंय काम, बाबा आपले 5 फुटी 6.5 फुटी 8 फुटी चारा असेल ना, त्यात आपलं मशीन चालतंय। 3 प्रकार येतात, 5 फुटाचा एक घेतो, 6.5 फुटाचा एक होऊन 8 फुटाचा एक घेतो। त्यासाठी आपण मशीन केलेलं आहे। काय होतंय बाबा, माणसं काय म्हणतात, लेबर भेटत नाही माणसांना। ती माणसं म्हणतात नाही आज उद्या, परत ते समजा तुटून आणलं, आपण तोडून आणलं आणि पडलं वावरात, घरापाशी आणून ठेवलं तर ते पाणी सुटतंय त्याला। बाबा लाईट नसली काय नसली, मशीन बंद राहिलं तर पाणी सुटतंय। त्यासाठी आपण डायरेक्ट हे बनवलंय। त्यातनं काय होतंय मागं, हे बघा, ह्याच्यातनं आपण बोला फक्त चालतंय। कसं पाठीमागं काय काय कशा प्रकारे केलं। मग ट्रॅक्टर आपण काय केलेलं आहे, आता उलट माणसाला चालवू शकत नाही ट्रॅक्टर, त्यासाठी आपण रिव्हर्सला स्टेअरिंग वगैरे बसवून दिलेलं आहे। स्टेअरिंग ब्रेक वगैरे क्लच मागं करून दिलेलं आहे। तुमच्या ट्रॅक्टरला काही जाणार नाही, म्हणजे माणसांचा काय वगैरे परिणाम होतोय की बाबा ह्याच्यासाठी नुसतं एवढा ट्रॅक्टर आपला गुंतवून राहतोय। त्यासाठी आपण काय केलंय, बाबा ह्याचं सेपरेटच फिटिंग केलेलं आहे। बाबा तुम्हाला जर वाटलं आपला सीझन संपला तर आपण काय करायचं, मशीन सोडून ठेवायचं आणि दुसरं यायला आपलं तुम्हाला वाटतं पेरणी यंत्र ट्रॅक्टर नांगरायला तर आपण तो ट्रॅक्टर वापरू शकतो। समोरच्या बाजूला जे आपण पाहतोय की म्हणजे साठवण्यासाठी एक क्षमता आपण टॉली केली, ही कशा पद्धतीने केली। तो विषय काय होतो, जेव्हा समजा आपल्याला अडचणीत एखाद्याचं कमी असतं, तिथं अडचण दुसरा ट्रॅक्टर बसत नाही, ह्याच्या शेजारी ट्रॅक्टर चालवायचं म्हणतं, तर बाबा तेच आपण जे कुठे करणार ते साठणार कुठं, म्हणून त्यासाठी आपण स्टोअर केलेलं आहे। त्यात कमीत कमी 1 टन रुपये बसतं। एकंदरीतच ही मशीन बनवत असताना आपण म्हणजे ही मुरघास बनवत असताना मशीनचा एकूण खर्च किती येतो ही मशीनला। खर्च म्हणजे बघा, तुम्ही आपलं ट्रॅक्टर तुमचा असतो, आम्ही मशीन हे तुम्हाला देतोय। त्यासाठी आपल्याला आपण आपल्या इथं घेतलं ना, तर विसापूरमध्ये घेतलं तर 12.5 लाख रुपयाला आपण तिथं देतोय। त्याच्यासाठी आपण प्रदर्शनात आलोय। आपण काय म्हणलं, बाबा तिकडून आपण एवढं लांब आलोय, माणसं बी आपल्यासाठी येतात, म्हणून आपण इथं 30,000 रुपये डिस्काउंट दिलाय। 12-20ला आपण इथं देऊन टाकतोय, ते पण इथं बुकिंग झालं तर यासाठी आपण इथं डिस्काउंट लावलेलं आहे। एकंदरीत ही सर्व बनवत असताना ही कल्पना म्हणजे कशा कशाला आपण मुरघास करू शकतो ह्याचा। आपण तूर समजा तुरीचं पीक, आपलं कापूस म्हणा, मुरघास, ह्याचं आपला हत्ती घास, मका, यासाठी आपण हे चालतं योग्य। काय होतं, ऊसाचं कसं असतं, ऊस काय माणसाचं वाढत नाही, खतानं येणं कशानं पाणी कमी पडतं, काहीसाठी ते बारीक राहतो। त्यासाठी माणूस काय म्हणतो, बाबा आपण याच्यासाठी स्टोअर करून ठेवूया, ते नाश होण्यापेक्षा गुरांना खाय करायचे, त्यासाठी आपण ते बी होत जाते। ही मशीन आपण जोडत असताना ट्रॅक्टर किती पॉवरचा लागेल आपल्याला तरी। ट्रॅक्टर हा 55 HP पासून पुढच्या ट्रॅक्टरला, सगळ्या ट्रॅक्टरला चालतंय। 55 HP पासून पुढचा ट्रॅक्टर पाहिजे, कसं आहे बारक्या ट्रॅक्टरला म्हणलं तर लोड होतोय, त्यासाठी आपण 55 HP देतोय। आपला मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता येत असा। आमचा मोबाईल नंबर 9175006092, तालुका खटाव जिल्हा सातारा विसापूर आमचं गाव आहे, तिथं आपण सगळे बनवून देतो। तर आपण पाहिलंय की मित्रांनो, असा आधुनिक पद्धतीचं मुरघास मशीन बनवलेले आहे। एकाच वेळेला हे मुरघास सुद्धा आपल्याला करता येईल व ती साठवता सुद्धा येईल असं ट्रॅक्टर बनवलेलं आहे। अधिक माहितीसाठी आपण यांच्याशी संपर्क करू शकताय। धन्यवाद।